प्रश्न पहिला, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंडक उपनिषद. प्रश्न दुसरा, जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची. प्रश्न तिसरा, खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेच्या टिमटिंब कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला टिमटिंब इतक्या शिक्षेची तरतूद आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, किमान 6 महिने कमाल 7 वर्षे. प्रश्न सहावा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. प्रश्न सातवा, राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. प्रश्न आठवा, महत्वाचा प्रश्न आहे, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिमटिंब रोजी स्वीकारले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. प्रश्न नववा, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 78. प्रश्न 10वा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान टिमटिंब राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. प्रश्न 11वा, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषा. प्रश्न 12वा, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंग्लंड. प्रश्न 13वा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 14वा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1982. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1982. प्रश्न 15वा व शेवटचा प्रश्न, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्या. एस. के. दार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जयपूर. प्रश्न दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद. प्रश्न तिसरा, पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचे होते. प्रश्न चौथा, महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 5वा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्ण पहिला यांनी बांधले. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 6वा, मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 जानेवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 जानेवारी. प्रश्न 7वा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यसूची. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यसूची. प्रश्न 8वा, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आरोग्याशी संबंधित आहे. WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित संघटना आहे. प्रश्न 9वा, भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले हे होते. प्रश्न 10वा, असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक. प्रश्न 11वा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड हा अमृतसर येथे घडले. प्रश्न 12वा, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लाला लजपत राय. अनहॅपी हे इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांचे आहे. प्रश्न 13वा, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. प्रश्न 14वा, खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अजीवनसत्वाच्या अभावामुळे.